तर गणपती बाप्पाच्या आगमन काय चालू आहे तुमचं? ती छत्री तुम्ही कशाला घेतली? पाऊस येईल ना म्हणून घेतली. अरे पावसाची छत्री नाही, ते गणपती बाप्पाची तिकडे मागत येते. हा, तर आज गणपती बाप्पाचं आपल्या धुकरवाडीमध्ये आगमन होणार आहे. त्या प्रित्यर्थ मी हे नवीन गाडी घेतलेली आहे. गाडीवर गणपती बाप्पाचं आगमन मी करणार आहे. पण आपल्या गावातले बुजुर्ग कानफाडे आप्पाजी यांना मी विनंती करतो की त्यांनी नारळ वाढून या कार्यक्रम सुरुवात करावा. हा, हे घ्या. कुठे चालले? वड्या बनवायचे. अरे वड्या नाही बनवायचा, नारळ वाढवायचा. फोडाचा नारळ फोडायचा. गणपती बाप्पा. नवीन नवीन गाडी आहे नाही. अरे गाडीवर कुठं फोडता? खाली फोडा, खाली. नारळ नारळ दुसरा नारळ खावट्या नारळ गेला. पुस्तक बघू नका, खाली बघून नारळ फोडा. जी काय सेवा करून तोड मानून घे रे बाबा. तर मंडळी अशा पद्धतीने थुकरटवाडीत गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि त्यामुळे इकडचं सगळं वातावरण प्रसन्न आहे. गणपती बाप्पा म्हटलं की कलेची देवता आणि सगळ्या कलाकारांचं गणपती बाप्पांवर खूप प्रेम असतं आणि विशेष करून गणपती बाप्पांचं कलाकारांवर प्रेम असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि म्हणूनच आमच्या वाडीतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आज असेच दिग्गज कलाकार या मंचावरती येणार आहेत ज्यांनी अनेक वर्ष संगीत क्षेत्राची सेवा केलेली आहे आणि ते गणपती बाप्पांचे मोठे भक्त आहेत. मी सुरुवात करणार आहे अशा एका व्यक्तीपासून ज्यांनी सुमारे 4 दशकं मराठी चित्रपटसृष्टीची सेवा केलेली आहे. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा ते इस्टमन कलर ते आत्ताचा टेक्नो सिनेमा इथपर्यंतचा प्रवास त्यांनी स्वतः पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. पण आजच्या काळात सुद्धा मधुर आवाज म्हटलं की त्यांच्या आवाजाला पर्याय नाही. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे मराठी संगीतातले हँडसम गायक असं मी त्यांना म्हणतो. जोरदार टाळ्या रवींद्र साठे सरांसाठी. वा वा.
क्या बात है. गणपती बाप्पा मोरया. रवींद्र सर, अतिशय मनापासून या मंचावरती तुमचं स्वागत. आणि आज या तुकरटवाडीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झाल्या कारणानं म्हटलं या भागात कोणाला आमंत्रित करायचं तर अशा व्यक्तींना आमंत्रित करूयात जे गणपती बाप्पांचे भक्त आहेत. वा. तर आमच्या या वाडीत येऊन कसं वाटतंय सर? या वाडीतल्या गणपती उत्सवात याला जास्त आनंद होतो कारण या वाडीतला जो गणपती उत्सव असतो तो जगभर पाहिला जातो. वा वा वा. सर, तुमच्या एंट्रीलाच एक वेगळं विशेषण मी लावलं होतं ते म्हणजे मराठी संगीतातले हँडसम गायक. ते मला अजून कळलं नाही तुम्ही. नाही सर, ते तुम्हाला नाही कळलं पण सगळ्यांची हीच भावना आहे की सर पूर्वी जसे दिसायचे जसे होते जी तब्येत तुम्ही मेंटेन केलेली आहे तसेच तुम्ही आता सुद्धा दिसता. मी जरा जाड होतो आता मी बारीक झालो. तेच म्हणजे आता व्यायाम सुरू केला जास्त असं म्हणाला. तर सर काय म्हणजे रहस्य काय एवढ्या छान तब्येतीचं? काही रहस्य काय नाही. दररोज प्राणायाम करणे, वा, चालायला जाणे आणि कमी खाणे. मिताहार. मिताहारी पण ते मितभाषी नसतील असं मला वाटतंय. जोरदार टाळ्या सरांसाठी. आणि सरांचं मी मनापासून स्वागत करणार आहे. सरांच्या संगीत प्रवासाबद्दल मला खूप गप्पा मारायच्या आहेत, त्यांच्याकडून गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी सरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो प्लीज सर आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या रवींद्र सरांसाठी. रवींद्र सरांनंतर मी या मंचावरती आता अशा एका व्यक्तीला आमंत्रित करणार आहे ज्यांचा आवाज म्हटलं की मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी ज्याला आपण प्रेमानं बॉलिवूड म्हणतो या बॉलिवूडच्या हिरोईनचा आवाज अशी त्यांची ओळख आहे. अतिशय मनापासून स्वागत करूयात अनुराधाजी पौडवाल यांचं. ओहो. अनुराधाजी, मनापासून आमच्या या वाडीमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आणि मला आज इतका आनंद झाला की गणपती जसे बसलेत ना तसे इकडे जे भोंगे लावलेत आम्ही तिकडे तुमचाच आवाज दररोज चालू असतो सकाळ संध्याकाळ आरतीला. याचं कारण बऱ्याच जणांची आरती पाठ नसते आणि मग पर्याय काय असतो तर तुमचा असतो. म्हणजे सुरुवातीचं सगळ्यांना पाठ असतं ते सुख करता दुःख करता, नंतर जय देव जय देव एवढंच पाठ असतं पण मध्ये सगळी साथ असते ती तुमची. अगदी बरोबर. कसं वाटतंय आमच्या या वाडीत येऊन? मला अतिशय आनंद होतो आहे कारण इतकं ह्या कार्यक्रमाची इतकी पॉप्युलॅरिटी आहे की आज इथे मी माझ्या दिराला बोलवलं होतं पण तो म्हणाले की नाही मला घरी जाऊन हा कार्यक्रम बघायचा. वा 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 वा. मनापासून स्वागत. तुमच्याबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज मॅम आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या अनुराधाजींसाठी. आणि यानंतर आणखीन एका गोड गळ्याच्या गोड गायिकेला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे ज्यांनी सुद्धा गेली 43 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीची संगीतात्मक सेवा केलेली आहे आणि 425हून जास्त सिनेमांमध्ये त्यांनी गायन केलंय. अतिशय मनापासून मी या मंचावरती स्वागत करतो ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांचं. उत्तराजी, या मंचावरती खरंच मनापासून तुमचं स्वागत करतो मी. थँक्यू. आणि मला माहिती आहे तुम्ही आमचा कार्यक्रम रेग्युलर बघता. नक्कीच नेहमीच बघते. तर या वाडीत येऊन कसं वाटतंय? छान प्रसन्न वातावरण आहे कारण आज गणपती इथे त्याची स्थापना झालेली आहे आणि त्यामुळे संबंध आनंदमय आणि प्रसन्न असं वातावरण आहे आणि त्या वातावरणात आम्हाला खरंच मजा येते. वा 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 वा.